स्पर्धेला देण्यात आलेली आहे, नक्की त्यांचे सुद्धा खूप खूप आभारी आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहतोय आवरे गावावरून धनेश गावंडजी असतील, तर नंतर गोवटणे गावामधून रामेश्वर यात्रा कंपनीचे प्रोप्रायटर खऱ्या अर्थानं ज्यांची ओळख आहे ओमकार अंबरनाथ म्हात्रे, हे सुद्धा या मंचावरती दाखल झालेत. मग जाऊया मैदानावरती. आपण पाहतोय हा सामना मूर 11 गोवटणे विपक्ष बापूजी देव पिरकोण विपक्ष मूर 11. जाऊया, प्रेक्षकांचं स्वागत करून मी स्वतः शनिकुमार पाटील, माझ्या समेत साथी रायटर संकेत म्हात्रे असतील, समीर पाटील असतील, तर नंतर आपले आवरेगावचे एक चांगले उत्कृष्ट सामना सुरू होतोय. नक्कीच आपण त्याकडे लक्ष देऊया. खास करून आम्ही ते आमचा बॅनर तिकडे पाठीमागे दिसतोय आमच्या या ग्रुपचं, त्या बॅनरच्या ट्रेस्टवरती जे बसलेत त्यांना विनंती असेल की आपण पाय नका ठेवू त्या पडद्यावरती. चला, सामन्याला सुरुवात केली जाईल. पराग गावंड यांच्या या नक्कीच आपण पाहतोय की आज खूप मेहनत आणि माटे अंपायर असतील. आपण पाहतोय या माटे अंपायर आणि पराग गावंड सर यांच्या माध्यमातून सामन्याला हिरवा कंदील दिला जातोय, परंतु मैदानामध्ये इथं मात्र हवेचा झोत आणि त्या झोतासोबत उडणारी ही धूळ, खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की हवेची साथ मात्र खेळाडूंना असेल. नक्कीच आपण पाहूया. सलामीसाठी आपण पाहतोय कोण आहेत बाबू, गोलंदाज दुर्वेश आणि स्ट्राईक साठी मला तर वाटतंय साहिल आणि अभिजित अशी जोडी मैदानामध्ये दाखल होतोय. खऱ्या अर्थानं कालची नाईट स्पर्धा अक्षरशः या गोवटणे गावानं जासईमध्ये नक्कीच गाजवली आणि सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय, परंतु पाहायचं आहे या स्पर्धेमध्ये काय करतोय हा गोवटणे संघ. तत्पूर्वी गोलंदाज आपण पाहू शकताय दुर्वेश. हा पहिला चेंडू इथं येतोय चेंडू चांगला फील्ड केला गेलाय आपण पाहतोय, परंतु पाहायचंय त्याचं बेनिफिट इथं मात्र नक्कीच चेक करतोय. थांबा परार सर, नक्कीच आपला इथं मात्र निर्णय कळवला जाईल. आपल्या 24 लाईव्ह इंटरनेटच्या माध्यमातून हे आपण पाहतोय सामने नक्कीच जे कव्हर केले जात आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला हा निर्णय नक्कीच येईल. अंपायर मिळेल या चेंडूवरती. खऱ्या अर्थानं साहिलनं चांगला स्ट्रोक खेचला होता, परंतु त्या स्ट्रोकला नक्कीच इथं मात्र चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं या पिरकोन संघाच्या माध्यमातून. गोलंदाज आपण पाहतोय नक्कीच इथं दुर्वेश गावंड आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून असतोय. हा पुढचा चेंडू फेकण्यासाठी नक्कीच सज्ज असेल दुर्वेश गावंड, तर सामोरे असेल अभिजित नावाचं हे वादळ नक्कीच या मैदानावरती आपल्याला पाहावयास मिळेल, परंतु ते वादळ अशासाठी असावं की नक्कीच आपण सांगतोय की नक्कीच धावसंख्येचा ओघ वाढवावं, परंतु अभिजित मात्र इथं फायर होताना दिसतोय. आपण पाहतोय पहिलाच आपला स्वतःचं खातं खोललं जातंय. ब्रँडेड षटकार आलाय अभिजित नावाचा हा षटकार आपल्याला पाहावयास मिळेल मैदानावरती. और तू डीजे शिवनेरी आपल्या राजांचं गीत वाजवलं गेलंय पहा या मैदानावरती. खऱ्या अर्थानं उद्याच्या या आपण पाहतोय की 19 फेब्रुवारी राजाची जयंती येतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ती जयंती मात्र संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण राज्यभरात साजरी केली जातोय. हा पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा अभिजितनं हा हवाई सफरसाठी पाठवलाय चेंडू, परंतु पाहायचंय चेंडू वन बॉन्स जाईल चौकार. खऱ्या अर्थानं हा आलाय नशिबाचा चौकार. अभिजित इथं मात्र आपण पाहिलं होतं 2 क्षेत्ररक्षक तिथे धावत होते, परंतु नाही, नशिबाला ते मान्य नव्हतं आणि हा आलाय ब्रँडेड अभिजित चौकार. आणि या चौकाराच्या साहाय्यानं मात्र धाव संख्येला आकार येईल. धाव
धावसंख्या धावफलकावरती असेल 11 धावा. 11 धावा पाहावयास मिळतील. आपण पाहतोय या मैदानावरती, कारण हार मांडण्यासाठी कोणीही या मैदानावरती आलेला नाहीये. ना आलेला आहे पिरकोण संघ, नाही आलेला हा गोवटणे संघ. आपण पाहू शकताय हा पुढचा चेंडू पाहायचा आहे. लेग एसटी भरकटलेला चेंडू दिसतोय. नक्कीच पराग गावंड सर आमच्याकडे वळलेत आणि हा आव्हान तर घोषित केलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये एक चौफेर भूमिका म्हणून जे बजावताना दिसतील आपल्याला, मग तो पिचचा रिपोर्ट असेल, पिचचं मेंटेनन्स असेल, नक्कीच या ग्राउंडची आपण पाहतोय की डागडुगी असेल जी ज्यांच्या माध्यमातून केली गेली आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं एक चांगलं जी विकेट आहे ती आपल्याला निर्माण करून दिली गेली. असे पराग गावंड सर इथं अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हा पुढचा चेंडू इथं पाहतोय आपण. नक्कीच हा चेंडू सुद्धा इथं चांगल्या रीतीने खेळून काढलाय, परंतु पाहायचं क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एकच धाव देऊन जाईल. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतोय अभिजितला या एका धावेने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती असेल 13 धावा. 13 धावा धावफलकावरती असतील. आपण पाहतोय ज्याच्यामध्ये एक षटकार आणि एक चौकार जो वैयक्तिक अभिजितनं लावला होता. नक्कीच स्वतः वैयक्तिक इथं 11 धावसंख्येवर खेळताना दिसेल. तदनंतर साहिल गावंड पाहायचा आहे कशा प्रकारे या सामन्याचा इथं आनंद देतोय की नाही प्रेक्षकांना. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय साहिल गावंड मात्र इथं हा चेंडू मिस होताना दिसतोय. निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल. जेवढे निर्धाव चेंडू येतील ना तेवढे समोरच्या संघावरती दडपण निर्माण होईल, परंतु ते साहिलला ते मात्र जाणून घ्यावं लागेल कशा प्रकारे हे निर्धाव चेंडू आपल्या बॅटनं मात्र ते साध्य करतील. परंतु चांगली गोलंदाजी कमबॅक करताना दिसत आहेत. नक्कीच दुर्वेश गावंड एक चांगली गोलंदाजी करण्याचा मानस असेल या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय मानाची स्पर्धा आणि ह्या मानाच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलंय साहिलनं मात्र हा खणखणीत आलेला हा चौकार नक्कीच पाहू शकताय. ऐकायला मिळतोय पहा. संगीत ऐकण्यासारखं आपल्याला लावलं जातंय. ईश्वर डेकोरेटर्स खारीगाव ठाणे यांच्या माध्यमातून. डीजे मास्टर असतील आमचे मनोज दादा पाटील. सामना स्पीडअप करा, कारण आपल्याला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकायचे आहेत, अन्यथा दंडित केलं जाईल. तदनंतर आपण पाहतोय आता मात्र थोडा साहिल इथं फायर झाला होता. पहिल्या षटकामध्ये आल्यात 17 धावा, बिनबाद 17. चांगली सुरुवात आपण पाहतोय. श्री गणेश चांगला झाला ना तर नक्कीच ते सामने सुद्धा इथं निर्विघ्नपणे पार पडलेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आजचा हा शेवटचा दिवस केला होता अट्टाहास याचसाठी. शेवटचा दिवस गोड व्हावा नक्कीच. तर दुसरा गोलंदाज वापरला जाईल सुयोग पाटील. नक्कीच एक नाव आहे, ब्रँड आहे, परंतु ते ब्रँड चमकवायचं असेल ना मैदानावरती तर या मैदानावरती तुम्हाला तुमची कसब दाखवावी लागेल. मग सुयोग पाटील आपण पाहू शकताय गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक घेतून. हा साहिल साठी टाकलेला चेंडू नाही, अभिजित इथं खेळत होता. पाहायचंय अभिजित मात्र थोडासा मिस झालाय, परंतु एकच धाव देऊन जाईल हा चेंडू. एका धावेने मात्र संघाची धावसंख्या 18 धावा. एक षटक एक चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 18 अशी सुरुवात इथं मूर 11 गोवटणे संघाची. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं मयूरदादा पाटील यांच्या माध्यमातून खेळवला जाणारा हा संघ आपण पाहू शकताय. नक्कीच ज्या संघाला नेहमीच पॅक केलं जातोय मयूरदादा पाटील. मग आयोजक असतील आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळी सुद्धा त्यांची पाहाव्यास मिळेल. पाहूया त्यानंतर जाऊया मैदानावरती. आपण पाहतोय आत्ता मात्र सुयोग पाटील मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. साहिल साठी टाकलेला हा चेंडू. अशा प्रकारचे चेंडू जर साहिलला मिळाले ना चेंडू नक्कीच हवाई चप्परसाठी बिग 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 षटकार. बाज आहे या ईश्वर डेकोरेटर्स मध्ये, म्हणून तर काय ओळखलं जातोय ठाण्यामध्ये. या डेकोरेशनला आपण नेहमीच पाहू शकताय ठाणे विभागामध्ये एक मातब्बर डेकोरेशन म्हणून ज्याला ओळखलं जातोय ईश्वर डेकोरेटर्स खारीगाव ठाणे. प्रोप्रायटर असतील मनोज दादा असतील, हरेश दादा असतील, अनेक त्यांचे आपले सहकारी असतील सर्व. नक्कीच त्याच्यामध्ये आपण पाहू शकताय हरेश पाटील, प्रथमेश पाटील, मनोज पाटील, दुर्गेश पाटील आणि त्यांच्या समवेत आलेले अनिकेत पाटील
हे बंधुराज आहेत मित्रांनो. ही बंधूंची फळी या ठाणे विभागामध्ये नक्कीच आपल्याला पाहावयास मिळेल. आज ही गोवटणी नगरीमध्ये पाहायला मिळतोय. हा पुढचा चेंडू सुयोग याचा सामोरे असलेल्या साहिलसाठी चांगला सन्मान इथं आपण पाहतोय. या एक धाव तर सहजरित्या पळून काढली गेली. एका धाब्याने साहिल स्वतःचं समाधान मानेल. एका धाब्याने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 25 धाबा. धावसंख्या आलेली दिसतोय, परंतु आपण पाहतोय की ओघ मात्र धावसंख्येचा वाढवताना दिसतोय साहिल. आपण पाहिलं जर आता या षटकामधले दुसऱ्या षटकामधले फक्त 3 चेंडू खर्च झालेत आणि धावसंख्या 25 धावफलकावरती असेल. अजूनही 3 चेंडूंचा खेळ करावा लागेल. अभिजित सारखा एक मातबर खेळाडू आहे ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय एक षटकार आणि आणखीन एक धावसंख्या इथं नोंदली जाईल. अभिजितच्या नावावरती ही धाव नोंदली जाईल, परंतु संघाच्या खात्यामध्ये नक्कीच 26वी धाव म्हणून जिला ओळखलं जाईल. आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती आमचे संकेत मात्रे या गोवटणे गावावरून बिलॉंग करतात. अर्थात हे स्कोरिंगचं काम नक्कीच आवड आहे मित्रांनो, परंतु सवड नाहीये. कारण ज्यांची लेखणी जर आपण पाहिलीत ना तर अचूक अशी लेखणी आपल्याला पाहायला मिळेल. काय ते अक्षर आहे पहा, एकदम टिचून. पंच नक्कीच नक्कीच हवेची जरा स्पीड जास्त आहे. खेळाडूंसाठी ती पोषक आहे, परंतु नक्कीच खेळाडूंसाठी ती थोडी कठीण होऊन ठेपली. इथं गोलंदाज मात्र थोडासा मागडा ठरताना दिसतोय. आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च केल्यात. एक त्याच्यामध्ये उत्तुंग असं षटकार. हे हवेचे झोत आहे. हवेचा झोत जर आपल्या समोर आला ना तर नक्कीच आपल्याला उभं राहावं लागेल मैदानावरती, कारण धुलीचं साम्राज्य आपण पाहतोय. तदनंतर पुन्हा एकदा सुयोग पाटील. इथं मात्र आपण पाहू शकताय गोलंदाजी मार्कवर 55 पार करून टाकलेला हा चेंडू साहिल साठी हा चेंडू होता. नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळेल. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता. जेवढे निर्धाव चेंडू येतील ना या स्पर्धेमध्ये तेवढा मात्र समोरच्या संघावरती आपण पाहू शकताय दडपण. जर दडपण असेल तर नक्कीच हवेचा जोर थोडा जास्त आहे. थोडाशी हवा कमी जर झाली ना तर या स्पर्धेला मजा येईल खऱ्या अर्थानं आपण पाहू शकताय. तदनंतर सुयोग पाटील पुन्हा एकदा सज्ज असेल. साहिल गावंडसाठी हा टाकलेला चेंडू आपण पाहू शकताय. फूल दिलेला चेंडू होता, परंतु पाहायचा झेल आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक कुठलीही चूक नसताना इथं झेल टिपला जातोय. आपण पाहतोय पहिला मात्र इथं गडी बारद होतोय. आपण पाहतोय या मूर 11 गोवटणे संघाचा साहिल येतोय मैदानाच्या बाहेर. माध्यमातून मी त्यांना करतोय मानाचा मुजरा आणि जातोय मैदानावरती घेऊन. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की ही स्पर्धा मानाची स्पर्धा म्हणून जिला ओळखलं जातोय खऱ्या अर्थानं. चला स्पीडअप करा थोडा खेळायला. नक्कीच आपण सांगू शकतोय की कारण सामना एक आज एक्स्ट्रा स्वरूपात आपल्याला खेळवावा लागेल. फायनलचा सामना असेल. जवळपास 2 सामने हे एक्स्ट्रा स्वरूपात खेळावं लागेल. दुसरं षटक मला तर वाटतं ज्याच्या हाती दिलंय खऱ्या अर्थानं दुर्वेश गावंड. पाहतोय आपण तिसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक दुसरं असेल, सांघिक तिसरं षटक असेल. 5 षटकाच्या या सामन्यामध्ये आपण पाहू शकताय मूर 11 गोवटणे विपक्ष बापूजीदेव पिरकोण यांच्यातील ही लढत. धावसंख्या मात्र इथं स्थिरावलेली दिसते. साहिल घुटना टेक तमाशा देख. अभिजित गावंड घुटना टेक तमाशा देख हा आलाय ब्रँडेड षटकार. पहा शिवाजी महाराजांची आज सर्व गीतं आपल्याला ऐकायला मिळतील, कारण उद्याच्या दिवसाला मात्र
माझ्या राजाची शिवजयंती साजरी केली जाईल. या गोवटणे गावामध्ये नक्कीच ती साजरी केली जाते आणि अनेक ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण जगभरात माझ्या राजाची ही जयंती साजरी केली जाईल. कारण उद्याचा दिवस खास आहे म्हणून तर म्हटलं गेलंय ना की 19 फेब्रुवारी ही माझ्या राजांची जयंती आहे. आपण पाहतोय पुन्हा एकदा आत्ता मात्र नवीन गोलंदाजाला दुर्वेश गावंडला मात्र मैदानाच्या बाहेर धाडून दिलं होतं पाहायचं, परंतु कमबॅक करेल का? आणि समोर असलेला फलंदाज एक मातबर म्हणून ज्याला ओळखलं जातंय गोवटणे गावाच्या या क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं गेलंय. अभिजित गावंड एक नावाचं ब्रँड आहे. हे ब्रँड चमकवताना दिसतोय. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा हवाई हल्ला चढवला गेलाय. हा गेलाय चेंडू हवाई सफरसाठी. सिक्स 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 षटकार. हा मात्र षटकाराचं केलंय स्वागत आमच्या डीजे मास्तरनी. नक्कीच आपण पाहिलंय छत्रपती शिवाजी महाराजांची ही गीतं सुमधुर संगीत आपल्याला पाहावयास मिळतील. डीजे मास्टर असतील आमचे मनोजदादा पाटील. मग ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलंय हा शामियाना कसा उभारला गेलाय यासाठी घेतलेली मेहनत, नक्कीच या ग्राउंडचं वाढवलेलं शोभीकरण ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मग अभिजित मात्र इथं ऑन फायर होताना दिसतोय. पाहतोय आपण बॅक टू बॅक दोन सामना षटकार. स्पीडअप करा. खूप वेळेला महत्व द्या, स्पीड घ्या. वेळ कुणासाठी थांबत नसतोय सर, सांगू शकतोय आपण या मैदानावरती, परंतु त्या वेळेला नक्कीच आपण सार्थ करा. हा तिसरा षटकार येता येता नक्कीच आपण पाहू शकताय अभिजित इथं मात्र मिस होताना दिसतोय. चेंडू जाईल निर्धाव. आपण पाहतोय चांगली गोलंदाजीचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय ज्ञानेश्वर गावंड याच्या माध्यमातून. ज्ञानेश्वर गावंड आपण पाहिलंय नक्कीच चांगले गोलंदाजी. बॅक टू बॅक दोन षटकार आले होते. असं वाटलं होतं की तिसरा येतोय की काय, परंतु नाही. अभिजित सारख्या एक मातबर खेळाडूला मात्र या मैदानावरती थांबून धरलंय. आपण पाहतोय ज्ञानेश्वर गावंड पुन्हा एकदा पंचांना पार करत. या स्पर्धेचे पंच जर आपण पाहिलेत ना तर सध्याच्या स्थितीला नक्कीच पराग गावंड सर असतील, तदनंतर माटे अंपायर असतील आपले. अभिजित मात्र या एका धावेने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 39 धावा. धावा आल्यात आपण पाहतोय तिसरं षटक चालू असताना 39 धावा. एक बाद 39 धावा. सध्याच्या स्थितीला कुठलंही समीकरण बिघडलेलं दिसत नाहीये, परंतु ते समीकरण सोडवायचं असेल ना तर धावसंख्या मात्र येणं गरजेचं असेल. मग ती धावसंख्या जर रोखायची असेल ना तर पिरकोन संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्ञानेश्वर गावंडला खास करून ती गोलंदाजी करावी लागेल, कारण दुर्वेश गावंड आपण पाहू शकताय दुर्वेश गावंडला ते करावं लागेल. परंतु रोहित सारखा एक मातब्बर खेळाडू आपण पाहतोय. एक धाव तर सहजरित्या पळून काढली गेली. चेंडू उचलेपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानतोय रोहित. आपण पाहतोय 40 धावा धावफलकावरती झाल्यात. तिसऱ्या षटकातील आपण अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी असेल. मग 40 धावा आल्यात. पाहायचा या चेंडूवरती कशा प्रकारे विवरण होतोय आपण पाहतोय. तर गोलंदाज आपण पाहिलाय तर दुर्वेश गावंड, ज्यांना आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेलेत, 14 धावा खर्च केल्यात. हा उंचावरून आलेला फटका पाहायचा. इथं मात्र झेल होऊ शकत नाही, परंतु धावा किती येतात त्या पाहायच्या आहेत या चेंडूवरती. नक्कीच 2 तर घेतल्या गेल्यात. आपण पाहतोय चेंडू येईपर्यंत 2 वरती इथं मात्र अभिजित समाधान मानतोय आणि या 2 धावेने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या इथं 42 धावा. नक्कीच सरांना विनंती असेल की आपण स्वागत करून घ्यायचं आहे आमच्या मान्यवरांचं. निलेशजी गावंड साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धनेश जी गावंड साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय रुपेश पाटील यांच्या वतीनं. खऱ्या अर्थानं धनेश हे नाव म्हटलं की खऱ्या अर्थानं मनाची श्रीमंती आणि त्याचबरोबर या अशा समाजाची श्रीमंती पाहायला मिळतो. अशा आदरणीय धनेशजी गावंड साहेबांचा केला जातोय आदरातिथ्य. या व्यासपीठावरती रुपेशजी पाटील यांच्या वतीनं दिला जातोय सन्मान चिन्ह, मायेची उबदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक या ठिकाणी पुष्पगुच्छ, ज्यामध्ये गुलाबाची फुलं असतात, रोज देई. त्याचबरोबर ओमकार भाईंचा सन्मान देखील करावा ही विनंती केली जातोय. सक्षम आणि सक्रिय व्यक्तिमत्व आदरणीय ओमकार भाईंचा सन्मान रुपेश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. एलकोट एलकोट जय मल्हार. कारण त्याच पिवळ्या भंडाराचा कलर आणि पिवळा परिधान केलेला टी शर्ट आज या व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. सुरुवात केली होती खंडेरायांच्या नावानं आणि त्याचबरोबर आजची ही सुरुवात देखील पाहायला मिळतो. अतिथींचा सन्मान तोच आमचा आयोजकांचा बहुमान अशाच पद्धतीने केला जातोय आदरातिथ्य. नक्कीच आदरणीय
लवेशजी गावंड साहेबांचा देखील सन्मान करावा. नवेशजी गावंड सरांचा सन्मान करावा. अतिथींचा सन्मान म्हणजेच आपल्या कार्यक्रमाप्रसंगी आदरणीय व्यक्तिमत्वांचं आगमन देखील पाहायला मिळतोय. आदरणीयांचा सन्मान आणि त्याचबरोबर आगमन स्थानापन्न व्हावं ही विनंती केली जातोय. तत्पूर्वी सर आलेल्या मान्यवरांचं षटकारानं रोहितनं मात्र इथं स्वागत केलंय. नक्कीच या षटकाराच्या साह्यानं आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 48 धावा. 48 धावा धावफलकावरती आपल्याला पाहाव्यास मिळतील. नवेशजी गावंड सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व रुपेश पाटील यांच्या शुभ हस्ते 24 लाईव्हच्या माध्यमातून इव्हेंट सजला जातोय. अतिथींचा केला जातोय मान सन्मान. या वेळेला स्वागताचा सोहळा आम्ही हा वाहिला, स्वागताचा सोहळा आम्ही हा वाहिला. आजचा दिवस आलेल्या माझ्या अतिथींसाठीच राहिला, अतिथींसाठीच राहिला. अशाच पद्धतीनं केला जातोय सन्मान, अतिथींचा सन्मान या मंचावरती. शनिकुमार सर, हा पुढचा चेंडू आपण पाहू शकताय. नक्कीच अपयष्टी भरकटलेला चेंडू आपल्याला पाहावयास मिळालाय. आव्हांतर धावसंख्येनं भरणा केला जाईल. या धावसंख्येमध्ये आपण धावसंख्या पाहू शकताय 49 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. परंतु पाहायचं आहे उच्चांक गाठावा लागेल, कारण हे मैदान मात्र आपण जर पाहिलं तर मूर 11चं घरेलू मैदान आहे. या मैदानाचा अंदाज या नक्कीच टीमला असेल, परंतु तेवढ्याच ताकदीने गोलंदाजी केली जातोय. बापूजी देव पिरकोन संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय नक्कीच हा चित्तथरारक सामना. नक्कीच सुंदर चेंडू पुन्हा एकदा पाहावयास मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल. रोहित मात्र थोडासा इथं शांत होताना दिसतोय. आपण पाहतोय की शांत बसायला आपण काही संत नाही आहोत. निलेश गवण यांच्या वतीने तब्बल 3,000 रुपयाची, धनेशजी गवण यांच्या वतीने तब्बल 3,000 रुपयाची धनराशी आपल्या कार्यक्रमाला आली आहे. जोरदार टाळ्या असतील धनेशजी गवण साहेबांसाठी. त्यानंतर ओमकारजी मात्रे यांच्या वतीने देखील तब्बल 2,000 रुपयाची देणगी आली आहे. खूप खूप धन्यवाद देणगीकांचे आणि या आर्थिक मूल्य आपण दिलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. कंटिन्यू शनिकुमारजी. आपण पाहतोय दुसरे धावेचा मोह इथं मात्र उचलला जातोय रोहित आणि अभिजितच्या माध्यमातून. या आल्यात 2 धावा. या 2 धाब्याने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, परंतु अद्याप ही धावसंख्येचा ओघ यावा लागेल. आपण गोलंदाजी जर पाहिली ना या पिरकोन संघाची, तर टिचून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. या षटकातील उर्वरित आपण पाहतोय की अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. वाईड एक आला होता, नक्कीच आपण पाहू शकताय. रोहित मात्र चांगला फटका खेळताना दिसलाय. नक्कीच क्षेत्ररक्षण केलं जाईल तेवढ्या ताकदीनं आपण पाहतोय. चांगली रनिंग विटिंग पाहायला मिळते रोहित आणि अभिजित यांच्या माध्यमातून. या आल्यात 2 धावा. या 2 धावेनं संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 53. आपण पाहू शकता या षटकातील उर्वरित मला तर वाटतं शेवटचा चेंडू असावा. शेवटचा चेंडू कशा प्रकारे? 2 चेंडू आहेत. नक्कीच बघा, जर विवरणमध्ये काही लिहिण्यामध्ये चूक असली तर सांगा. पहिला षटकार, दुसरा निर्धाव चेंडू झाला होता, तिसरा वाईड आला होता, तदनंतर निर्धाव, तदनंतर 2 आणि आता परत 2. 1 चेंडू बाकी आहे शेवटचा. ठीक आहे. 2 चेंडू बाकी आहेत. नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकलोय 2 चेंडू बाकी आहेत. हल्लीच्या युगामध्ये जर आपण पाहिलं ना तर नक्कीच युट्यूबचा आपल्याला भरपूर फायदा होतोय. कधी कधी एखाद्या घड्याला त्याचा फायदा होतोय, तर कधी कधी आपण पाहू शकताय नक्कीच. चला सामना सुरू करा, स्पीडअप करा थोडा. नक्कीच निर्णय आपल्यापर्यंत अचूक पोहोचवला जाईल, कारण आपल्याकडं एक तिसरा पंच जर सोडले तर चौथं जर ज्याला म्हणलं जाईल तर नक्कीच हे आपले यूट्यूब चॅनलवाले असतील. मग 24 लाईव्ह यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच चांगला निर्णय देण्यात आलाय. खऱ्या अर्थानं पाहूया हा पुढचा चेंडू.
रोहित इथं मात्र चांगला फटका खेचतोय, परंतु क्षेत्ररक्षण तेवढ्या ताकदीने केलं जाईल. नितेश मला तर वाटतं तिथं आहे, नक्कीच चांगला चेंडू इथं मात्र अडवलाय, एकाच धावेवरती थांबवलाय रोहितला. इथं मात्र आपण पाहू शकताय या एका धावेनं संघ पुढे सरसावतोय 54च्या घरात. 54 धावा धावफलकावरती आपण पाहिल्यात. नक्कीच एक सफलता मात्र नक्कीच मिळवण्यात यश आलंय, परंतु दुसरी सफलता कापतील का असं आपल्याला या मैदानावरती पाहावयास मिळेल. त्यानंतर पुढचा चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा रोशन गावंड सज्ज असेल. या षटकातील शेवटचा चेंडू असेल हा चेंडू. मात्र नक्कीच हवाई सफरसाठी घेऊन जाईल अभिजित. एक ब्रँडेड षटकार येतोय. नक्कीच हे अभिजित नावाचं ब्रँड मात्र या मैदानावरती चमकताना दिसतोय. अशाच प्रकारची खेळी करणे गरजेचं असेल. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या षटकाराच्या साईडनं मात्र धाव संख्येला आकार येताना दिसतोय. 60 धावा धावफलकावरती नोंदल्या गेल्यात. तत्पूर्वी सांगू शकतोय की आपल्याला जी द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी दिसतोय ना, ती नक्कीच वैदई आमिष म्हात्रे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि ती वैदई इथं मात्र या सामन्यांचा आस्वाद घेण्यासाठी नक्कीच मंचावरती उपलब्ध आहे. आपण पाहतोय तिच्या समेत तिच्या बहिणी सगळ्या आणि तिचा भाऊ सुद्धा या मंचावरती येताना दिसतोय. वैदई म्हात्रे यांचं स्वागत करूया. नक्कीच आपण पाहू शकताय. याच्या पुढचा सामना जोहे आणि पानदिवे दोन्ही संघांना पहिला पुकार या आपण नाणेफेकीसाठी. ही इनिंग संपण्याच्या आधी आपण इथं नाणेफेक करून घेणे गरजेचं असेल. विनंती आहे जोहे आणि पानदिवे दोन्ही संघांना. नितेश पाटील, या नितेश पाटीलला आम्ही जवळून ओळखतोय. खऱ्या अर्थानं आमच्या वर्गामधला हा विद्यार्थी, आम्ही एकाच बेंचावरती खऱ्या अर्थानं शिक्षण घेतलंय पिरकोन हायस्कूलमध्ये. नक्कीच हा नितेश इथं मात्र या मैदानावरती दिसेल. आम्ही समालोचकाच्या कक्षामध्ये असू. त्यानंतर हा पुढचा चेंडू इथं मात्र उंचावरून मारलेला. उंची जास्त लांबी कमी, परंतु झेल होऊ शकत नाही. पाहायचं इथं मात्र एकच धावेवर समाधान मानतोय. रोहित कुठंतरी मात्र अभिजितला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतोय, कारण फटका येताना दिसत नाहीये रोहितच्या बॅट मधून. आपण पाहिलाय एकेरीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या 61 धावा. 61 धावा मैदानावरती आल्यात. आपण पाहू शकताय नक्कीच धावसंख्या येतोय, परंतु ती घेण्याची गरज असतोय. आपण पाहतोय गोलंदाज नितेश मात्र एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहावयास मिळेल. नक्कीच ऑफ एसटी भरकटलेला चेंडू आमच्याकडे पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे क्वालिफाईड पंच म्हणून ज्यांना ओळखलं जाईल. माटे अंपायर असतील आणि तदनंतर पराग गावंड सर असतील, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये नक्कीच चांगली कामगिरी बजावली जातोय. नितेश मात्र थोडासा इथं मात्र नक्कीच दिशाहीन चेंडू टाकताना दिसलाय. नितेश जाऊया मैदानावरती. खऱ्या अर्थानं अभिजित गावंड हे ब्रँड आहे, परंतु ते ब्रँड कशा प्रकारे आपण पाहू शकताय. नक्कीच इथं धोका होता, परंतु नाही. आपण पाहिलंय एक धावसंख्या 22च्या स्वरूपात नक्कीच मिळेल. 22ची धाव आली, परंतु रोहितला मात्र आता स्ट्राईक असेल. पाहायचंय कशा प्रकारे साध्य करतोय हे. मला तर वाटतं शेवटचं षटक जे हाताळलं जातंय नितेश पाटील याच्या माध्यमातून. 2 चेंडू खर्च केले गेलेत आतापर्यंत नितेशनं, आपण पाहू शकताय. परंतु अद्याप 4 चेंडूंचा वाजवी खेळ अशासाठी म्हणतोय आम्ही की नक्कीच या मैदानावरती वादळ निर्माण करणे गरजेचं असेल. नितेश पाहायचाय ऑफ एसटी भरकटलेला पुन्हा एकदा चेंडू पाहावयास मिळतोय. मला तर वाटतंय नितेशची लाईन लेंथ थोडी बिघडलेली दिसतोय. आपण पाहू शकताय नक्कीच नितेश हा एक मातबर गोलंदाज आहे, ज्याच्या खऱ्या अर्थानं नेतृत्वानं हा संघ इथं आपण पाहू शकताय. या गोवटणे नगरीमध्ये आपण पाहतोय बापूजी देव पिरकोन संघ, परंतु तो कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पहा इथं मात्र आपण त्या गोलंदाजीचं वर्णन नक्कीच करू शकतोय. रोहित मात्र एक मातब्बर खेळाडू असताना पाहायचंय कशा प्रकारे या चेंडूचं विवरण. मोठा फटका खेळायचा होता, परंतु पाहायचंय इथं मात्र एकच धाव देऊन जाईल हा चेंडू. खऱ्या अर्थानं ओव्हरथ्रो झालाय, परंतु रोहितची इथं मात्र मानसिकता आपण जर पाहिली तर नक्कीच अभिजितला स्ट्राईक देण्याकडे आहे. 65 धावा धावफलकावरती लागल्यात. 65 धावा आल्यात, परंतु अद्याप या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 3 चेंडू कशा प्रकारे येतील, काय होईल, काय बिघडल ते सांगण्यासाठी आम्ही इथं सज्ज असू. नक्कीच या मैदानावरती ओम साई ग्रुप पुरस्कृत हा गोवा गोवटणे चषक 2024 मध्ये अभिजितला हा मिळालेला लॉलीपॉप चेंडूचा घेतलाय खरपूस समाचार. चेंडू गेलाय हवाई सफरसाठी. 6 षटकार.
हे अभिमानाची, आपण पाहतोय या उरणच्या नगरीची, आपण पाहतोय या गोवटणे गावाची ही स्पर्धा. मग काय आयोजन दर्जेदार केलं पहा या आयोजक मित्रांनी आपल्या. नक्कीच ओम साई ग्रुपनं मात्र खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेली. गोवा गोवटणेनं सुद्धा ही चांगली मेहनत आपल्याला पाहावयास मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू नितेशाचा तशाच प्रकारचा घुटना टेक तमाशा देख. हा आलाय अभिजित ब्रँडेड षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहावयास मिळतोय. अभिजित नावाचं ब्रँड जे आहे ना ते चमकलंय. खऱ्या अर्थानं धाव संख्या धावफलकावरती 77 धावा. आणि तब्बल 52 धावांचा खेळ या अभिजितनं एकट्याने केलाय. हा आलाय ब्रँडेड षटकार. पराग गावंड सर, नक्कीच ही इनिंग मात्र इथं संपेल, परंतु अभिजित गावंडचा खेळ मात्र आपण पाहावयास विसरू नका, कारण हा आहे ब्रँडेड षटकार. धावसंख्या धावफलकावर बॅट वरती करायची आहे. नक्कीच अभिजित गावंड, आमचे हे लाईव्ह वाले आहेत ना, त्यांची तीक्ष्ण नजर असतोय प्रत्येकावरती, कारण आपल्याला फोकस करण्याचं काम जर कोण करत असेल ना तर हे आमचे लाईव्ह कंपनी असेल. नक्कीच आपण पाहू शकताय 24 लाईव्ह ही कंपनी आपण जर पाहिली तर सातत्याने यांच्या माध्यमातून डे नाईट अशा स्पर्धा कव्हर केल्या जातात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली गेली 83 धावा झाल्यात. 84 धावांचा पाठलाग करण्यासाठी नक्कीच मग आपण आवाजामध्ये बदल घेऊया. खऱ्या अर्थानं सर असतील आमचे, नक्कीच एक चांगले ज्यांचा आवाज आहे धन्यवाद विजय मास्टर. आदरणीय रुपेशजी पाटील आणि नागेश साहेबांचं आगमन झालेलं आहे. आज आपण क्रिकेटच्या वर्दीमध्ये दिसता. एरवी आम्हाला नेहमीच तुम्ही आपल्या खाकीमध्ये दिसत असता. सदर रक्षण नाय खळनग्र हाय. अगदी अशाच पद्धतीनं जिथे कार्यक्रम उभा असतो ना मंडळी, ज्या ज्या ठिकाणी माणूस उभा असेल वर्दीतला, प्रत्येक कार्यक्रम सण साजरा होतो गर्दीतला. प्रत्येक कार्यक्रम सण साजरा होतो गर्दीतला. असे आदरणीय दोन्ही पोलीस निरीक्षक व्यक्तिमत्वांचं आगमन या मंचावरती झाले. आज क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये त्यांना खेळ पाहायला मिळेल. दोघांचंही सस्नेह मनपूर्वक आयोजकांच्या वतीनं मयूरजी पाटील व संयोजकांच्या वतीनं केलं जातोय स्वागत. नाणेफाक इथं केली जाईल. खऱ्या अर्थानं जोहे आणि पांदिबे यांच्यामध्ये नक्कीच आमचे आयोजक मित्र सुशांत पाटील तशी प्रकारची तयारी करायची आहे. दोन्ही संघ उपलब्ध आहेत, परंतु नाणेफेक करून घेऊया आपण. नक्कीच स्वागत केलं जाईल या मान्यवरांचं. ओव्हर टू. या ठिकाणी आपण पाहू शकाल अभिजित गावंडचं कौतुक नेहमीच आपण करतो. जवळजवळ मला वाटतं 7 षटकार ठोकले या मॅच मध्ये, 1 चौकार आणि 15 चेंडूंमध्ये 52 धावांची फलंदाजी केली आहे. एकदा जोरदार टाळे असतील, खेळ आवडला असेल आपल्या अभिजित बाईंचा तर नक्कीच त्याच्यासाठी येथील टाळ्यांचा प्रतिसाद. बहारदार खेळी केली. पिरकोण विरुद्ध खेळत असताना हवेची साथ आणि सर्व ग्रामस्थांचं मिळालेलं प्रेम, आई जगदंबेचे आशीर्वाद. सामन्याला सुरुवात. 84 धावांचं लक्ष्य, गेम ऑफ द प्लॅन पूर्ण करायचं आहे. पिरकोण संघाची पहिली बापूजी पिरकोण, त्याच पिरकोण संघाची पहिली जोडी सलामीला जाताना दिसतोय. आदरणीय अतिथींचा सन्मान केला जातोय. अल्पशा आहार आलेल्या अतिथींना दिला जातोय, कारण अतिथी देवो भाऊ या उक्तीप्रमाणेच या संयोजकांच्या वतीनं दिला जातोय प्रेम आणि स्नेह या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलामीची जोडी लगेचच मैदानामध्ये पाठवा. स्पीडअप करायचं आहे.
आपल्याला सामना स्पीडअप करायचा आहे. जो हे विपक्ष देखील पुढील सामना खेळविण्यात येईल. अतिशय बहारदार हे आयोजन पाहायला मिळतोय आणि या आयोजनाची जबाबदारी पूर्णपणे ईश्वर मंडप डेकोरेटर्सच्या माध्यमामधून विविध प्रकारच्या गाण्यांचा स्रोत आपणास ऐकायला मिळतोय आणि अशाच या कार्यक्रमाची सुरुवात करताना ही जगदंबेला प्रार्थना केली होती. गणपती बाप्पा चरणी ही नतमस्तक झालो होतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात जशी केली तशी या कार्यक्रमाची ऊर्जा वाढली. माझ्या समवेत गुणलेखक संकेतजी वर्तक, संदीपजी पाटील आवरे अशाच या गुणलेखकांचा देखील सहयोग या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओम साई ग्रुप पुरस्कृत गोवा गोवटणे क्रिकेट चषक 2024 मध्ये आलेल्या सर्व क्रिकेट खेळाडूंचे, ग्रामस्थांचे आणि आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचे देखील मयूर पाटील संयोजकांच्या वतीनं केला जातोय सन्मान. क्राईम इनिट्यू रुपेश पाटील साहेबांचा सन्मान करावा मी विनंती करतोय. आमच्या देवराम दादांना विनंती केली जातोय. देवराम भास्कर पाटील नाखवा दादांना विनंती आहे आपण रुपेशजींचा सन्मान करावा. अच्छा, या अतिथींचा सन्मान केला जातो. या मंचावरती आपण पाहू शकाल एक दमदार व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर आज क्रिकेटमध्ये देखील त्यांना आपण पाहू शकाल अशा व्यक्तिमत्वांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. रुपेशजींचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. देवराम बाबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. तत्पूर्वी मॅच चालू झाली आहे. संकेत वर्तक गुणलेखणीवरती नक्कीच आपला बरोबर मनसुबा जमा केलाय आणि या पंचांचा इशारा परागजी गावण, साईनाथजी पाटील यांच्या वतीनं मॅचला सुरुवात झाली आहे. गणपती बाप्पा मोरया. संगम गावण आणि नितेश पाटील सलामीची जोडी 84 धावांचा पाठलाग करण्यासाठी. तदनंतर आदरणीय नागेश साहेबांचा देखील सन्मान करावा. मी आपल्या देवराम दादांना विनंती करतोय आदरणीय नागेशजींचा सन्मान या मंचावरती करावा. अतिथींचा सन्मान या मंचावरती पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात गोलंदाज निशांत. पहिला चेंडू जागच्या जागेवरती खालच्या खाली राहिला. निशांतची गोलंदाजी. पहिला चेंडू संपून गेलाय. काहीही करता आलं नाही फलंदाजाला. 84 धावा काढायच्या होत्या तत्पूर्वी, परंतु पहिला षटक पहिला चेंडू समाप्त झालाय. एक चेंडू समाप्त. प्रवीणजी सरांचा सन्मान करावा. प्रवीण साहेबांचा देखील सन्मान मी देवराम दादांना विनंती करतोय आपण प्रवीणजींचा देखील आपण आदरातिथ्य करावा. अक्रॉस द लाईन मध्ये येऊन मारण्याचा प्रयत्न केला. यावेळेला हवेची साथ आहे आणि पहिला यावेळेला आला फटका पिरकोणच्या संघांमधून. बॅक टू द षटकार. पुष्पा पिक्चरचं हे गीत आपण ऐकलं. निशांत वर्तक यांचा पहिला षटक, पहिला चेंडू अतिशय सुंदर. दुसऱ्या चेंडूवरती षटकार. येणारा हा तिसरा चेंडू. संगम गावच्या बॅटमध्ये स्पर्श झाला. क्लिक केला. पॉईंट क्षेत्रामध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला. एकच धाव मिळते. एका धावेवरती थांबावं लागलं. हा म्हणता स्कोरबोर्ड थोडंसं हल्लं गेलं 7 वरती. मला संकेत वर्तक कळवतात की धावसंख्या 7 झाली आहे. तिसऱ्या चेंडूवरती अगदी शांततेने माइंडेड केलेला क्लिकअप फटका होता. कारण निशांत वर्तक या गोलंदाजाचा व्हेरियंट बघितला आपण. थोडासा कलेक्शन चेंज केला होता. चेंडू टाकण्याचा जो अस्त्र टाकण्याचा मनसुबा होता तो बदलला होता. त्यामुळे खऱ्या अर्थानं निशिकांत वर्तक यावेळेचा हा चेंडू देखील हाईक टू वन बाउन्स जातो सीमारेखा बाहेर. चौकार. आलेला हा पहिला स्वतःचं खातं उघडलंय. संघाला 11 वरती नेऊन ठेवलंय. गोलंदाज निशांत वर्तक पहिला षटकाचा मान घेतला टाकण्यासाठी, परंतु यावेळेला चेंडू कसा व्हेरिएशन करावा, काय बदल करावा, कधी कधी बाउन्सर उचली देणारा ऑफ स्पिन, लेग स्पिन अशा अनेक शस्त्रांचा वापर करावा हा विचार. अतिशय अप्रतिम चेंडूची सांगता पाहायला मिळाली. मगाशी म्हटलं होतं निशांत वर्तक देखील एक दर्जेदार गोलंदाज आहे. कारण ज्या अर्थी समोर आपण पाहतोय संगम गावण आणि नितेश पाटील पिरकोण संघाचं खऱ्या अर्थानं वर्चस्व चालवताना पाहतोय, परंतु त्याच पद्धतीनं निशांत वर्तक देखील तितका ताकदीचा गोलंदाज या मैदानात पाहायला मिळतोय गोवा गोवाटणे संघाच्या वतीनं. मूर 11 संघाचा हा गोलंदाज. जागा बनवली होती फलंदाज नितेशनं, परंतु यावेळेला फक्त आणि फक्त एका धावेसाठी कमबॅक केला. दुसरीसाठी प्रयत्न घेताना थांबला गेला आणि थांबल्यानंतर यावेळेला संकेत वर्तक मला कळवितात पहिला षटक यावेळेला आखणीचा षटक यावेळेला समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद स्कोरबोर्डवरती आली आहे 12 धावसंख्या.
होती कमी वयामध्ये एक उंच शिखर गाठलं कमी वयामध्ये ओम साई ग्रुपचं पुरस्कृत गोवा गोवटणे मयूर पाटील संपूर्ण संयोजक आयोजक खऱ्या अर्थानं दुर्गेश दादा असेल आमचे हरेश पाटील प्रथमेश पाटील मनोज पाटील या सर्वांनी खूप चांगली अथक मेहनत घेतली आहे पांडवे संघ या वेळेला आपण पाहतोय पांडवे संघाला विनंती केली आपण मंचावरती यावं नाणेफेकी करायचे कॉम्बॉक्स मध्ये येऊन मयूरा जर झेल घेतोय तर निर्णय पाटील यांच्या वतीने मिळतील 500 रुपयाचं बक्षीस मयूरसाठी सुवर्ण संधी आली आहे झेल घेतल्यानंतर 500 रुपयाचं बक्षीस संयोजक आयोजक मयूर पाटील या वेळेला केलाय स्लिप चेंडू पाहिला आपण मिड ऑफ क्षेत्रामध्ये मारून दिला ढकलून दिला जोपर्यंत एका धाब्यासाठी कल्पकता मिळाली दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज परेश पाटील 84 धावांचा पाठला करायचा आहे मयूर पाटीलला आलेला हा निर्णय पाटीलच्या वतीनं तब्बल झेल मिळाला तर 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल मित्रांनी मित्रासाठी लावलेला एक बक्षीस पाहायला मिळतो या ठिकाणी प्रितेश पाटील अप्रतिम चेंडूची सांगता जो चेंडू हवा तसाच पाहायला मिळाला 84 धावा म्हटल्यानंतर पिरकोण संघ देखील हाणामारी करणार यामध्ये तीळ मात्र शंका नसेल कारण पाहिलं आपण संगम गावणच्या बॅटमधून षटकार आला होता नितेश पाटीलच्या बॅटमधून चौकार आला होता आणि या देखील षटकामध्ये प्रयत्न असतील परंतु प्रितेश पाटील देखील अप्रतिम गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपये तुषार म्हात्रे यांच्या वतीनं प्रितेश पाटीलसाठी एक सुवर्ण संधी आली आहे तत्पूर्वी हा स्क्वेअर चेंडूची सांगता तुषार भाईंच्या वतीनं तुषार म्हात्रे यांच्या वतीनं प्रितेश पाटीलसाठी विकेट हॅट्रिकसाठी दिले जातील 500 रुपयाचं रोख बक्षीस आता खऱ्या अर्थानं एटीएम मोकळे केलेत आणि पासवर्ड आमच्याकडे दिलाय जीएसटी कट केले जाईल आणि आधार कार्ड संपन्न करावा लागेल अशाच पद्धतीनं पैशांचा खऱ्या अर्थानं पाऊस या व्यासपीठावरती पाहायला मिळतोय मयूरसाठी अजूनही 1000 रुपयाचं बक्षीस आलंय बाला गावण यांच्या वतीनं जर झेल घेतोय तर एक झेल बघितला म्हणजे एक चेंडूची किंमत 50 रुपये परंतु आता या चेंडूची किंमत झाली 1500 रुपये फुलटॉस डिलिव्हरी या वेळेला पाहायला क्लिक करण्याचा प्रयत्न आणि हा नशिबाचा आलेला द एंड चौकार मंडळी खुशखबर आहे 24 लाईव्हच्या माध्यमामधून आपण इव्हेंट बघत आहात लाईक करा सबस्क्राईब करा आतापर्यंत 2,60,000 खऱ्या अर्थानं आपण पाहिलं त्यांना व्ह्यूज लाईक सबस्क्राईब मिळालेत आणि आपल्या टॉपर्स म्हणून 24 ला पाहतोय असंच मोठं करा तुमच्या माध्यमामधून आमचा इव्हेंट मोठा होतोय याही पेक्षा काय असेल रायगड मधील टॉपर म्हणून 24 लाईव्ह इव्हेंटला पाहिलं जातोय हा झेल संपला या खेळाडूचा खेळ मान्यवरांचं आगमन झालंय श्रीयुत मान्यवर असतील सौरभ माळी साईराज पाटील जुगल पाटील यांचं इथं मात्र या चौघांचं सुद्धा या मंचावरती आगमन झालंय नक्कीच त्यांचं स्वागत केलं जाईल थोड्याच वेळात पहिली सलामीची जोडी विस्कळीत केली गोलंदाज प्रितेश पाटीलला मिळालेली सफलता हॅट्रिकसाठी 1000 रुपये आलेले आहेत प्रितेश म्हात्रे 500 रुपये यांच्या वतीनं आलेत प्रितेश म्हात्रे यांच्या वतीनं 500 रुपये हॅट्रिकसाठी आलेत प्रितेश पाटीलला आणि त्याचबरोबर 18 धावांवरती पहिली सलामीची जोडी विस्कळीत केली गोलंदाज प्रितेशनं अतिशय परेश पाटीलनं अतिशय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली या मॅच मध्ये खूप सुंदर गोलंदाजी सागर गावण याळेला पाहतोय आपण पुढील खेळाडू मैदानात पिरकोण संघाचा बापूजी पिरकोण 84 धावांचा पाठलाग करायचा आहे सागर गावण जबाबदारीची फळी मधली फळी म्हणतात तीच खऱ्या अर्थानं मैदानावरती उतरली आतापर्यंत 18 धावा फलकावरती पाहायला मिळाल्या परेश पाटीलची दर्जेदार गोलंदाजी मूर 11 संघाचा गोलंदाज अक्रॉस करण्याचा प्रयत्न होता बॅट आडव्या पट्ट्याने फिरली होती चेंडू आणि बॅटमध्ये काही नजाकत नाही कारण कुठल्याही प्रकारचा व्हॉट्सअपमध्ये मोबाईलमध्ये जर नेटवर्क नसेल तर मेसेज जाणार नाही आणि अशाच पद्धतीनं एका नेटवर्कच्या डाटासाठी अगदी जीबी संपली जातोय तशाच पद्धतीनं बॅटमध्ये देखील कनेक्शन होण्यासाठी तितकीच मेमरी ठेवावी लागतोय अशा पद्धतीचं हे वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतोय 18 वरती थांबलेला बापूजी पिरकोण संघ अप्रतिम गोलंदाजी करतोय संघासाठी प्रितेश परेश यावेळेला क्लिक केलाय फलंदाज सागर गावणच्या बॅटमधून आलेला हा क्लिकअप फटका माइंडेड शांत गतीचा फटका हा म्हणता 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय संकेत वर्तक मला कळवितात धावसंख्या झाली
एक बाद 19. तत्पूर्वी या मान्यवरांचं आगमन झालंय. सौरभ माळी, साईराज पाटील आणि जुगल पाटील भाईंचं आगमन या ठिकाणी मंचावरती झालं. मी अतिथींचा सन्मान करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतोय, आपण त्यांचा मनपूर्वक सन्मान करावा ही विनंती. खूप सुंदर आयोजन. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संकेतवर्तक मला कलेवितात कॅल्क्युलेशन आपण करतो जेव्हा 84 धावांमधून आपण आता 19 धावा मायनस केल्या तर येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 64 धावांचं येणं गरजेचं असेल. 65 गोवटणे ग्रामपंचायतीचे सदस्य आदरणीय रुपेश म्हात्रे यांच्या वतीनं या गोलंदाजाला प्रतीक पाटीलसाठी विकेटसाठी 100 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये दिले जातील. रुपेशजी म्हात्रे धन्यवाद. आपण दिलेले ह्या खऱ्या अर्थानं बक्षीस रुपये आशीर्वाद आणि स्फूर्ती. फुलटॉट डिलिव्हरी. या वेळेला पंचांचा इशारा आलाय. बीमर चेंडूचा फ्री हिटचा देखील स्पर्श पाहायला मिळेल पंच पराग गावण यांच्या माध्यमातून. एक धाव मिळते. दुसरं दशक गाठताना 20 धावा स्कोर बोर्ड वरती आल्यात. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये आता 64 धावांचे येणं गरजेचे. संकेतवर्तक काय मॅच मध्ये थोडंसं नजाकत येईल, एखादा या इन मध्ये काहीतरी मिळेल. बीमर चेंडू फ्री हिटचा इशारा देखील आलाय. प्रतीक पाटीलच्या या मात्र चेंडूवरती हा आघात केलाय. चेंडू येतोय सीमा रेखा बाहेर, चौकार. आपल्याकडे म्हणून सन्मान लगेचच करून घेऊया. तत्पूर्वी जोहे आणि पांदेवे संघाला विनंती आहे नाणेफेकीसाठी या. सौरवजी पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी संयोजकांना विनंती करतोय. मंचावरील आपण आदरणीय गणेश भाईंना विनंती आहे की रुपेश पाटीलला आपण सौरभ पाटीलचा सन्मान करावा. आदरणीय सौरभजी पाटील तरुण पिढीतील खऱ्या अर्थानं हे दातृत्व पाहायला मिळतोय. आलेल्या तरुणाईचा सन्मान सौरभ पाटील यांचा सन्मान रुपेश पाटील यांच्या हात शुभ हस्ते केला जातोय. तदनंतर साईराजजी माळी यांचाही आदरातिथ्य करावा. साईराज पाटील, जुगल पाटील या चारही व्यक्तिमत्वांचा सन्मान रुपेश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. रुपेशजी म्हात्रे यांच्या वतीनं बक्षिसांची खैरात पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रतीक पाटीलसाठी विकेट घेतला तर 100 रुपये आणि विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रतीक तयारीवरती. सागर गावणची बॅटमधून आलेला फटका फक्त क्लिकअप घेतोय एक्स्ट्रा एंड कडे. विकेट किपरच्या द एंड मध्ये जाणारा चेंडू अडविला जाईल. फक्त एकच धाव. आता मात्र या ठिकाणी एकेरी दुहेरीने जमणार नाहीये. 84 धावांचा पल्ला मोठं आव्हान आहे आणि मोठं डोंगर फोरायचं असेल तर छोट्या जेसीबीनं जमणार नाही, तर मोठमोठ्या मशनरी वापराव्या लागतील. अशाच पद्धतीने या ठिकाणी मोठ्या डोंगरांना जर तोडायचं असेल तर तुम्हाला प्रहारावरती प्रहार करावे लागतील. गोलंदाज प्रतीक पाटील. फुलटॉट डिलिव्हरी. फटका फसलाय आणि या वेळेला स्वतः गोलंदाज प्रयत्न करत असताना हा चेंडू देखील हातातून निसटला गेला आणि अशाच या चेंडूचे जीवनदान मिळाले फलंदाज नितेश आणि सहकारी फलंदाज संगम गावण यांना ही संधी मिळाली. एकच धाव आली. एका धावेने संघ 27व्या घरामध्ये प्रवेश करतोय. तत्पूर्वी आपण पाहू शकाल आता मात्र स्कोरबोर्ड थोडंसं हल्लंय, परंतु अजूनही पिरकोन संघाच्या खात्यामध्ये एखादा षटकार चौकार यायला जमत नाहीये. तो प्रयत्न खेळाडू करतात, परंतु प्रयत्नांना गोलंदाज प्रतीक पाटील मात्र जागेवरती थांबवण्याचा प्रयत्न पुरता करतोय. ओम साई ग्रुप पुरस्कृत गोवा गोवटणे या चषकाचं बहारदार आयोजन. पुन्हा एकदा पुढे येऊन येण्याचा मारण्याचा प्रयत्न केला होता. शरीर एष्टीला चेंडू बॅटची एज घेऊन गेलाय. एकच धाव आफ्टर द लॉंग टाइम. पंचांचा इशारा आलाय. लेग बाईचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. कुठलाही फटका मोठा येत नाही. संगम गावण आणि नितेश पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळत नाहीये. बापूजी पिरकोण संघ मात्र या वेळेला शांततेमध्ये प्रहार करतोय. शांतीचं वातावरण मात्र आता तुम्हाला मोठ्या फटक्यामध्ये करावे लागेल. प्रतीक पाटील. पुन्हा एकदा पांडवे संघाला कॉलअप केला जातोय. पांडवे संघ आणि जोहे म्हटलं की आमचे अमितजी म्हात्रे उत्कृष्ट कॉमेंटेटर्स. हिंदीचा गोड आवाज. आमच्या उरण क्रिकेट समालोचक असोसिएशनचा आवाज. पाण्याची व्यवस्था करा मंचावरून. त्यांचा हा जोहे गावातील संघ. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 56 धावा. आपाजी काय म्हणणार? 12 चेंडू 56 धावा. एकतर्फी प्रेमात मजा नसते. आप्पा प्रपोज करायचा असेल तर बिंदास करा. निश्चितच जयदाजी ठाकूर. एकतर्फी चाललेला सामना प्रेक्षकांना सुद्धा आवडत नसतं आणि प्रेमाचं जर म्हटलं तर त्याचप्रमाणे एकतर्फी प्रेमाला मजा नसते. दोन्ही बाजूंना जेव्हा प्रेमाचे सेम ओढ लागलेली असते ना, तेव्हा
निश्चित ती ओढ फार महत्त्वाची असते, पण इथं प्रेक्षकांना ओढ लागली चौकार षटकारांची, त्याची पूर्तता होत नाही. त्याला कारण आहे इथं घरच्या मैदानावर खेळणारा हा गोवटणे संघ रात्री जासईच्या मैदानावर काय अफलातून खेळ केला आणि तमाम प्रेक्षकांच्या आणि जासईकरांची मनं ज्या खेळाडूंनी ज्या सर्व जिंकली ना त्यांचं पुन्हा कौतुक करतो मी कालच्या रात्रीमध्ये झालेला खेळ बघता. नक्कीच आप्पा 12 चेंडू 56 धावा. आता आव्हानही मोठंच असतात, परंतु सक्षमता त्यांना पेलण्याची धमक आपल्यामध्ये असावी. आव्हानंही मोठीच असतात, ती आपल्याला मोठी करण्यासाठी आलेली असतात. 12 चेंडू आप्पा 56 धावा. हवेचा स्रोत आहे, हवेचा प्रतिसाद आहे, परंतु आता पिरकोण संघाच्या खेळाडूंना ती स्ट्रोकर करावे लागेल. ज्याप्रमाणे अभिजित खेळला होता, 52 धावा मला वाटतं संघासाठी काढल्या होत्या 15 चेंडूंमध्ये, तसं प्रत्यक्ष उत्तर द्यावे लागेल आप्पाजी यावेळेला मॅचमध्ये. निश्चितच कुठलाही सामना तुम्हाला कुठल्याही क्षणी टर्न होऊ शकतो. तुमच्यामध्ये धमक पाहिजे, खेळाची क्षमता पाहिजे. तुमच्याकडे क्षमता आहे, त्या क्षमतेला फक्त न्याय द्या आणि मैदानावर येणारा प्रत्येक चेंडू आता सीमारेषेच्या बाहेर कसा जाईल याचा पिरकोण संघाने विचार करायला पाहिजे. आणि निशांत वर्तक म्हटलं की एक्सप्रेस आहे, गोवटणे संघाचा हा महत्वाचा घटक आहे गोलंदाज. निश्चित रात्रीच्या सामन्यामध्ये शेवटचा सामना 56 धावा टार्गेट चेज करायचा होता. काय निशांत केला होता, अफलातून षटकारांची बरसात केली होती. काय जबरदस्त सामना त्यांनी जिंकला, पण आत्ता गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आहे. नक्कीच अनेक खेळाडू बघतायत, खेळ बघत आहेत. निशांत वर्तक तयारीवरती यावेळेला. चौथा षटकातील पहिला चेंडू अक्रॉस करायचा होता, यावेळेला बॅटची एज विकेट किपरच्या हातामध्ये बसलाय झेल. संपला या खेळाडूचा खेळ, ज्या खेळाडूचं नाव आहे नितेश पाटील डीजे. अगोदर जर पांडवे संघ आला नाही तर पॅनलाइज केला जाईल, ही पुन्हा एकदा त्यांना सूचना केली जाते आयोजकांच्या वतीनं. आणि मला वाटतं आप्पाजी पांडवी संघाचं आगमन होत आहे. संयोजकांचा हात आम्हाला इशारा करतायत की आलेत ते. या स्वागत आहे तुमचं. नितेश पाटील बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये विनय गावंड. आता स्कोर आपण बघितलं, संकेत वर्तक 11 चेंडू आणि येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये 56 धावा. आता आव्हान थोडं कठीण होत चाललंय आप्पा. निश्चित प्रत्येक चेंडू जसा डॉट जाईल तसा किंवा विकेट जाईल, आव्हान कठीण जाईल. पण इथं बघितलं ओम साई ग्रुप पुरस्कृत ही शृंखला आपण बघतोय. मयूर पाटील आणि त्याचे सहकारी, काय दर्जेदार आयोजन. जयदाजी ठाकूर अतिशय दर्जेदार आयोजन. या आयोजनाची चर्चा संपूर्ण आज उरणमध्ये चालू आहे. नक्कीच आयोजनाची चर्चा तर आहेच, आणि ईश्वर मंडप डेकोरेटर्स म्हणजे बात पाठीचा कणा आहे या कार्यक्रमाचा. निश्चितच त्या डेकोरेशन सुद्धा खूप खूप कौतुक केलं जातं. यावेळेचा चेंडू इनसाइड द आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, फलंदाज आणखी एक होतोय झेलबाद. जिंकलाय. आपण बऱ्याच वेळेला जेव्हा कॉल करतो बघा आणि म्हणतो आले लेट आणि झाले शेट, असं आपण म्हणतो ना, अगदी तेच खरं. परंतु जोहा संघ देखील टप्पाईट संघ आहे, मॅच बघायला आनंद मिळेल. झेल आलाय, परंतु आम्हाला वाटलं मनोज पाटील भाईंकडे झेल आला तर 1500 रुपये लागलं, त्यामधून काही बक्षिसं आपल्याकडे येतील, परंतु झेल मनोज भाईंकडे येईल तेव्हाचा विषय, नंतर मयूर भाईकडे येईल तेव्हाचा विषय आप्पाजी पाहायला मिळेल. स्वतः आयोजक आज लॉंगॉम क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतायत. निश्चित मयूरवर हे असलेलं प्रेम आहे. काय प्रेम करे, आज आज या गोवटणे गावाचं नाव उरण तालुक्यामध्ये त्यांनी गाजवलंय शृंखलेच्या माध्यमातून. का त्याच्यावर प्रेम करू नये. अतिशय जबरदस्त असत. आणि गोलंदाज आता निशांत हॅट्रिकवर आहे. एक जबरदस्त क्षमतेचा गोवटणेचा हा अष्टपैलू खेळाडू, अर्थात गोवटणे गावचा हिरा आहे हा गोलंदाज. नक्कीच निशांत वर्तक तयारीवरती. अक्षय पाटीलला यावेळेचा चेंडू हवेमध्ये स्ट्रोक केलाय, परंतु उंची काढली आहे, परंतु जास्त एक्सप्लोज झाला नाहीये. अद्याप परत एकदा मिळतोय. हा फलंदाज घेतोय झेल आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणारा निशांत वर्तक घेतोय. टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतो या व्यासपीठावरती. सर्वांना विनंती केली जाईल, गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या येतील निशांत वर्तकसाठी. डीजे छप्पन्न धावा. हे कठीण होत चाललंय खऱ्या अर्थानं. निशांत वर्तकसाठी रुपेश म्हात्रे यांच्याकडनं येत आहेत 200 रुपयाचं. खऱ्या अर्थानं लावल्यानंतर बक्षीस आलं की बरं वाटतं.
आणि तसंच बक्षीस या ठिकाणी अगोदरही लावले होते रुपेशजीनं, ग्रामपंचायत सदस्य गोवटणे रुपेशभाई धन्यवाद. आणि आताही तुम्ही त्यांना 200 रुपयाचं बक्षीस दिलं त्याबद्दल आभार व्यक्त करतोय. गोलंदाजी निशांत वर्तक या वेळेला तयारीवरती. आता मात्र पुन्हा एकदा फटक्यामध्ये नजाकत येतोय, परंतु ती स्ट्रोक आहे, स्ट्रोक टाइम यावेळेला मिसमॅच स्ट्रोक पाहायला मिळाला. कॉम्बिनेशन बरोबर राहील नाही, कॉल बरोबर झाला नाहीये, परंतु हा झेल सुटलाय. हातातून सुटल्यानंतर त्याचा फायदा घेतील का असं वाटलं होतं, परंतु एकच धाव मिळते. एका धावेनं संतगार वातावरण, अति शांतता पाहायला मिळतोय. परंतु आमचे हितेश म्हात्रेजी सांगतात ना की नाही चलेगा एक्का दुक्का, लगाना पडेगा आपको, अब चौका या छक्का. हवाई हल्ल्यांचा वापर आता करावा लागेल, कारण धावांचं डोंगर खूप मोठं आहे. येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये 54 धावा येणं गरजेचं असेल. हा अतिशय दर्जेदार माइंडेड फटका आफ्टर द लॉंग टाइम बसलाय बॅट मधून फलंदाजाच्या षटकार. त्याचं 7 चेंडू आहे, 48 धावांची गरज आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण भविष्य करत नाही, कारण अनिश्चिततेने भरलेला हा क्रिकेटचा खेळ आहे. पण इथं घरच्या मैदानावर खेळताना निशांत ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय, काही अनहोनी होणार नाही असं सुद्धा विश्वास या गोवटणेकरांना असेल त्याच्याबद्दल. नक्कीच शेवटचा चेंडू निशांत वर्तक. रफ्तार गोलंदाजी, अतिशय गुडलँड स्पॉट वरून चेंडू प्रवास करतोय. हा म्हणता षटकाची सांगता झाली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर परागजी गावंड यांचा इशारा आलाय. 4 षटकांची समाप्ती झाली आहे आणि शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी आता धावा हव्यात 48. म्हणजे फॉर्मॅलिटीज ऑफ द गेम, औपचारिकता म्हणू शकत नाहीये. एखादा चमत्कारच या कार्यक्रमाला कायापालट करू शकतो आप्पा. निश्चित एखादा चमत्कार, आणि चमत्कार जेव्हा होता तेव्हा आपण नमस्कार करत असतो. निशांत वर्तकने काय षटक टाकलं, या षटकामध्ये 3 गोल फलंदाजांना बाद केलं आणि फक्त 6 धावा दिल्या, 8 धावा दिल्या आणि विकेट हॅट्रिक सुद्धा घेतली. त्यांचं कौतुक करेल. निशांत वर्तक फक्त खेळाडूचं नाव नाही, तर मला वाटतं गोवटणे गावचा तो एक जबरदस्त एक अलंकार आहे टेनिस क्रिकेटमधला, आणि त्याने आपला अलंकृत खेळ आज या मैदानावर दाखवला आहे. जी स्पर्धा अतिशय भव्य आणि दिव्य अशी स्पर्धेमध्ये दाखवलं आहे. नक्कीच प्रवीणजी पाटील साहेबांचं आगमन झालं, लेजंड ऑफ द क्रिकेट पाहायला मिळतोय. त्याचबरोबर प्रेम पाटील साहेबांचं देखील आगमन या मंचावरती होतोय. अतिथींचा सन्मान आणि अतिथींचं आगमन झालं की कक्ष भरून येतं, ऊर भरून येतं. जसं आता एखाद्या लग्न सोहळ्यामध्ये सोयऱ्याला आपला नातेवाईक कोणी दिसलं का सोयरा वरबाप जो असतो ना त्याचा मिरासच वेगळा असतो. अशा पद्धतीनं आपल्या आयोजकांना इतका आनंद वाटतो ना जेव्हा आपण सर्वजण पाहुणे स्टेजवरती येतात. अगदी अशाच पद्धतीनं 6 चेंडू 48 धावांची गरज आहे. आकाश पाटील शेवटचं षटक, जाता जाता का होईना बॅटवरती चेंडू आलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कव्हर एरिया पूर्ण केली आहे. उचलेपर्यंत एकच धाव आली आहे. आकाशने जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्याला 2,000 बक्षीस दिलं जाईल. मन म्हात्रे आणि स्वप्नील भगत त्यांचे मित्र यांच्याकडून 2,000 रुपयाचे तब्बल बक्षीस दिलं जाईल. परंतु आप्पाजी आकाश पाटीलच्या गोलंदाजीवरती हवाई हल्ला पाहायला मिळाला. हा आलाय षटकार दणकेदार. तर काहीतरी गेम मध्ये प्लॅन आलं असतं. आता 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे, परंतु फलंदाजाचं कौतुक करावे लागेल. या फलंदाजाचं दुर्वेश गावंड गेल्या 2 षटकार ठोकलेत आतापर्यंत आपल्या संघासाठी. मी खेळेन तर संघासाठी आणि करेन तर संघासाठी आणि जिंकलो तर गावासाठी. अगदी अशाच पद्धतीनं मनामध्ये प्रत्येक खेळाडूच्या मनसुबा आणि इरादा असतोय. बॅटची एज आली या वेळेला फलंदाज बाद. स्वतः फलंदाज बघा, अतिशय चांगला शिस्तबद्ध खेळ पाहायला मिळाला. दुर्वेश गावंड जरी मॅच गेली तरी चालेल, परंतु माणूस म्हणून जगलो, माणुसकीमधून प्रवाह केला. अजून काय हवं आपण या जीवनामध्ये? निश्चितच मैदानामध्ये उतरताना एक स्वतःला नेहमी सांगा की मैदानात हारण्यापूर्वी मी मनानं हारणार नाही. मनानं हार मानली नव्हती, प्रयत्न करत होता. प्रयत्नामध्ये 2 षटकारही टोकले, पण थोडंसं त्याला अपयश आलं. हे असतं कर्तृत्व आणि हे असतं जयदासजी नेतृत्व, आणि ते आज या खेळाडूंना दाखवलंय. अतिथींचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. प्रेमजी पाटील त्याचबरोबर आपल्या प्रवीणजी पाटील या व्यक्तिमत्वांचं आगमन या ठिकाणी झालंय. स्वागत आहे दादा आपलं देखील. आपाजी आता शेवटचा क्षण आलाय. 6 चेंडू मला वाटतं तर खेळ आपला
औपचारिकतेचा राहिला आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या हवी आता 41 आप्पा. निश्चित 41 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी, पण प्रथम दर्शनी का होईना ते फार आकाश पाटीलचा यावेळेला चेंडू हॅट्रिकसाठी सुवर्ण संधी आली होती 2000 रुपयाची, परंतु आता फक्त आणि फक्त 2 चेंडूंमध्ये जरी 2 विकेट घेतल्या तरी मित्रांच्या वतीनं प्रेम दिलंच जाईल. तीळ मात्र शंका नसेल. पैसा संपला तरी चालेल, खर्च होऊ द्या, शीट लागली पाहिजे. निश्चितच आपल्या मित्रांचं प्रेम आणि आपला मित्र जेव्हा मैदानात कार्य करत असताना, कर्तृत्व करत असताना, मैदान गाजवत असतं तर मित्रांना सुद्धा त्याचा आनंद होत असतं आणि त्यामध्ये लागलेलं बक्षीस फार मोठं. लिजंड खेळाडू प्रवीण जे म्हात्र्यांचं आगमन झाले, त्यांचं प्रवीण पाटील फार मोठं एक नाव त्यांचं आहे, त्यांचं सुद्धा आम्ही आगमन झालं, त्यांचं सुद्धा शब्दसमाने स्वागत करतोय. प्रेमजी यांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत करतोय शब्दसमाने. चांगले समालोचक ते सुद्धा आहेत. आकाश पाटील शेवटचा चेंडू यावेळेला पाहतोय आपण. स्लिक करण्याचा प्रयत्न होता आणि हा देखील चेंडू आडवीला गेला. विन द मॅच, कॉंग्रॅच्युलेशन. मूर 11 गोवटणे संघ झाला या मॅचचा खऱ्या अर्थानं विजेता आणि त्याचबरोबर बापूजी पिरकोन संघाचे देखील खूप खूप धन्यवाद. शिस्तबद्ध खेळ केलात, या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात, त्याबद्दल आयोजक संयोजकांच्या वतीनं केलं जातोय आपले हार्दिक अभिनंदन. लाईनअप मध्ये